लोकसहभागातून साकारली सातारा नगरपालिकेची भव्य नवी इमारत. शहराच्या वैभवात मानाचा तुरा खासदार उदयनराजे भोसले. सातारा शहराच्या विकासाच्या प्रवाहात आणखीन एक महत्वाच्या टप्प्याची नोंद झाली आहे. अनेक वर्षांपासून नगरपालिकेची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने प्रशस्त आणि आधुनिक प्रशासकीय इमारतीची गरज व्यक्त केली होती. अखेर लोकसहभाग, नगरसेवकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि उद्योजक दादासाहेब कल्याणी यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे सातारा नगरपालिकेची भव्य दिव्य नवीन इमारत साकार झाली आहे. या नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी यावेळी समाधान व्यक्त करताना सांगितले, शहराच्या वाढत्या खर्च लक्षात घेता जुन्या इमारतीची मर्यादा स्पष्टपणे जाणवत होती. नवीन जागेच्या शोधापासून ते निधी उभारणीपर्यंत अनेक अडचणी समोर येत होत्या. मात्र सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला. यावेळी बाबासाहेब कल्याणी यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. जागेच्या उपलब्धतेसाठी विनंती केल्यानंतर त्यांनी कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता नगरपालिकेला सहकार्य केले. प्रतापसिंह महाराज आणि कल्याणी कुटुंबियांमधील जुने संबंध लक्षात घेऊन त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. तसेच त्यांच्या वडिलांनी पाहिलेले साताऱ्याच्या विकासाचे स्वप्न साकार व्हावे अशीच त्यांची भूमिका होती. या परिसरात त्यांच्या वडिलांचे स्मारक उभारण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. नवीन इमारतीचे भव्य स्वरूप पाहून समोरील जिल्हा परिषद इमारतही तुलनेने छोटी वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रकल्पासाठी तत्कालीन आणि विद्यमान नगरसेवक, पदाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. विशेषतः या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले. साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी ही आधुनिक प्रशासकीय इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून तिच्या भव्य उद्घाटनाचा कार्यक्रमही लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहराच्या विकासाचा नवा अध्याय ठरणाऱ्या या इमारतीचे श्रेय आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि सातारा शहरातील नागरिकांना जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या दिनानिमित्त आज सातारा नगर परिषदेची ही जी नूतन वास्तू होती, या वास्तूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण लागवड करावी असा मानस सर्वांचाच होता. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या नवीन वास्तूमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या ठिकाणी काही वृक्षांचं रोपण आपण केलेलं आहे, जेणेकरून भविष्य काळात ही ज्यावेळेस बिल्डिंगमध्ये नागरिक येतील त्यांना सावलीची व्यवस्था असेल, त्याचबरोबर इथं ग्रीनरी चांगल्या स्वरूपात डेव्हलप व्हावी ही महाराजांचा मनोदय होता. म्हणून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे. जस्ट त्याच्यासाठी महाराज वृक्षारोपणासाठी आले होते. जाता जाता बिल्डिंगला व्हिजिट दिली. बिल्डिंगचं बरंचसं काम संपलेलं आहे. आता थोडंसं काम राहिलेलं आहे. 1.5 महिन्यामध्ये काम ते संपेल आणि त्याच्यानंतर बिल्डिंग लोकार्पण सोहळा लवकरच आपण करणार आहोत. महाराज, आपण पाहणी केली आहे, स्वप्नपूर्ती आपली होते, काय सांगाल महाराज? इमारती उभा राहिली आहे, काय सांगणार म्हणजे आता आजपर्यंत आम्ही जे काय सातारा शहरातल्या सगळं संपूर्ण नागरिकांना जी वचनं दिली, कचऱ्याच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, घरकुलांच्या बाबतीत असेल, आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले. पण ती जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वाताहत व्हायची नागरिकांची, कुठं जायचं काय नाही. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत जागा कुठं आपल्याला मिळेल आणि नेमकी म्हणलं की ऐन मोठ्यावरती सेंट्रल अशा ठिकाणची अशी जागा ही माननीय बाबासाहेब कल्याणींची आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद तेवढं थोडंच आहे. कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना, तिच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती, समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन कसं आणायचं, हुडकोकडनं का इकडनं का कुठून, ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबा कल्याणींना आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही, म्हणजे तुमच्या वडिलांचे ते खास मित्र होतेच, पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला. आणि मग मी पण त्याच्यात आम्ही सगळे तरी मला हे हाऊस खालनं असं चिमटा काढून किंमत काय आहे म्हणजे काय नाही म्हणलं. काय म्हणाल तिने तुम्हाला उद्या खरेदीपत्र करून टाका, 1 रुपयासुद्धा मला नको. आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको का त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण आहे की मुळात
मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र आहे. आज त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठंतरी त्या काळात म्हणजे त्यांच्या वडिलांनी तेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला तर त्यावेळेस त्यांनी सातारचे असल्यामुळे सातारनं दिले आणि त्यांचं कुठंतरी त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल ते म्हणजे आमच्या वडिलांचं तेवढंच तिथं स्मारक म्हणून मिळेल तर इथं काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि ज्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. कारण तरी म्हणजे आता पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे. जिल्हा परिषद मोठी वाटते पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषदसुद्धा एवढी छोटी म्हणजे त्यांची इमारत तर पाहिली ही एवढी म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्यामधला पाठपुरावा केला आणि अनेक जे काय त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी इकडं जा तिकडं जा अधिकारी वर्ग असेल हे असतील ते असतील यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका हे सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं आज ही भव्य दिव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं एक महिना दीड महिन्यात काम पूर्ण होईल. कारण जर त्याचं एक चांगल्या प्रकारे आम्ही बाबा कल्याणच्या हस्तेच आम्ही त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन घेणार आहोत. आणि एक चांगलं एक म्हणजे साताऱ्याच्या वैभवात एक भर पडली असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय एक संपूर्ण सर्व नगरसेवक सगळ्या नगरसेविका त्यावेळेसच्या सगळ्यांना मनापासून मी देतो.